हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या बुधवार 4 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये आजपर्यंतचा सगळ्यात मोठा ट्विस्ट आला आहे. ज्या अर्जुन सुभेदारला आपण सगळ्यात मोठा वकील समजत होतो, पण त्याच अर्जुन सुभेदारला ॲडव्होकेट भालेरावने हरवलंय. आणि अर्जुनने नागराजला गुन्हेगार सिद्ध करण्यासाठी जे जे काही पुरावे समोर मांडले ते सगळे पुरावे ॲडव्होकेट भालेरावने खोडून काढले. ॲडव्होकेट भालेराव असं काहीतरी बोलत होता ज्याचं उत्तर अर्जुनकडे नव्हतंच. अर्जुन हा फक्त आपले पुरावे मांडत होता. त्याने सुमनला साक्षीला बोलवलं, मग नागराजचा व्हिडिओ कोर्टात दाखवला, नागराजचे लोकेशन कोर्टात दाखवले. परंतु भालेरावकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर होतं आणि अर्जुनकडे त्याला प्रत्युत्तर द्यायला काहीच नव्हतं. त्यामुळे नागराजला चक्क जामीन मिळणार आहे. आणि 22 वर्षांपूर्वी जे काही घडलं किंवा सुमनचं जे किडनॅपिंग झालं त्यावर अर्जुनकडे कोणताही ठोस पुरावा नाहीये असं जज साहेबांनी सांगितलंय. आणि नागराजला पोलीस कस्टडीत ठेवता येणार नाही असंही ते म्हटले आहेत. मग अर्जुनला या ॲडव्होकेट भालेरावने कसं हरवलं, झालं तरी काय, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ॲडव्होकेट भालेराव हा सुमनला विचारतो, तुम्हाला तुमच्या नवऱ्याबद्दल काय वाटतं? सुमन सांगते, माझा नवरा एक नंबरचा नीच माणूस आहे. त्याने स्वतःच्या भावाला, त्याच्या कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न केला, मला, त्याच्या बायकोला किडनॅप केलं, माझा छळ केला. पण हे सगळं बोलत असताना सुमन खूप घाबरते, थरथर करू लागते. तेव्हा ॲडव्होकेट भालेराव हे सगळं टिपत असतो. सुमनची तब्येत आधीच ठीक नाहीये. नागराजने तिला अनेक दिवस कोंडून ठेवल्यामुळे, तिची उपासमार केल्यामुळे, तिचा छळ केल्यामुळे तिची शारीरिक अवस्था बिकट असते. आणि याच गोष्टीचा फायदा ॲडव्होकेट भालेराव उचलतो आणि विचारतो, तुम्हाला थरथरतंय का? थांबा, मी तुम्हाला पाणी प्यायला देतो. असं म्हणून तो सुमनला पाणी प्यायला देतो. सुमनच्या हातात ग्लास तो देतो, तर हात थरथर करत असल्यामुळे या ग्लासमधून पाणी सांडतं आणि सुमन थरथर करतीये हे जज साहेब आणि सगळ्यांना समजतं. सुमन कशीबशी पाणी पिते आणि याच गोष्टीचं भांडवल हा ॲडव्होकेट भालेराव करतो. ॲडव्होकेट भालेराव सांगतो, पहा जज साहेब, यांची मानसिक अवस्था किती बिकट आहे ते, आणि या किती घाबरल्या आहेत. तेवढ्यात अर्जुन उभा राहतो आणि म्हणतो, ऑब्जेक्शन मिलॉर्ड, त्यांची मानसिक अवस्था खराब आहेच. आणि ज्या बाईला तिच्या नवऱ्याने इतक्या दिवस किडनॅप करून ठेवलंय, ज्या बाईला समजलंय की आपला नवरा हा खुनी आहे, स्वतःच्या सख्ख्या भावाच्या कुटुंबाला मारण्याची सुपारी देतो, तिची मानसिक अवस्था खराब असणारच ना. आणि ॲडव्होकेट भालेराव हाच मुद्दा उचलतो आणि म्हणतो, जज साहेब, मी सुद्धा हेच सांगतोय आणि माझ्याकडे या बाबतीत पुरावे आहेत. असं म्हणून तो जज साहेबांना एक रिपोर्ट दाखवतो आणि सांगतो की सुमन यांची मानसिक अवस्था खूप बिकट आहे, ज्यामुळे त्यांना डॉक्टरकडे कन्सल्टेशनसाठी सुद्धा जावं लागलं होतं. आणि ज्या माणसाची मानसिक अवस्था बिकट असते त्याच्या साक्षीवर कोर्ट जास्त सिरियसली निर्णय घेऊ शकत नाही, त्याची साक्ष आपण कोर्टात ग्राह्य धरू शकत नाही. हे ऐकून अर्जुनला जबर धक्काच बसतो. तर सुमन ही खूप घाबरते आणि म्हणते, नाही जज साहेब, मी बरी आहे, मला काहीच झालं नाहीये, मी जे सांगते ना ते खरं सांगते. अर्जुनला खूप वाईट वाटतं. सायली सुद्धा टेन्शनमध्ये येते आणि भालेराव याच गोष्टीचा फायदा उचलतो. अर्जुन म्हणतो, जज साहेब, ॲडव्होकेट भालेराव काय सिद्ध करू पाहताय? सुमन जे काही बोलते ना ते एकदम बरोबर बोलतीये, खरं खरं बोलतीये. तर ॲडव्होकेट भालेराव म्हणतो, मी कुठे म्हणालो की ते खोटं बोलताय, फक्त त्यांची मानसिक अवस्था ठीक नाहीये. आणि अशा मानसिक अवस्थेत माणूस काय बोलतो हे त्यालाही कळत नाही आणि कोर्ट त्यांची साक्ष ग्राह्य धरू शकत नाही. जज साहेबांना सुद्धा ही गोष्ट पटते आणि जज साहेब या ॲडव्होकेटच्या होमध्ये हो मिळवतात आणि सांगतात, या रिपोर्टवरून हे सिद्ध होतंय की सुमन किल्लेदार यांची मानसिक अवस्था ठीक नाहीये, त्यामुळे त्यांची साक्ष हे कोर्ट ग्राह्य धरू शकत नाही. त्यांनी आपल्या जागेवर बसावं. सुमन आणि अर्जुन खूप निराश होतात. सुमन ही आपल्या जागेवर जाऊन बसते, अर्जुन सुद्धा आपल्या जागेवर जाऊन बसतो. तेव्हा ॲडव्होकेट भालेराव हा कोर्टात सांगतो की मला ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार यांना एक प्रश्न विचारायचा आहे की ही केस नेमकी आहे तरी कशाबद्दल? ही केस 22 वर्षांपूर्वी जो गुन्हा घडलाय, जो अपघात घडलाय, त्या अपघाताबद्दल आहे, ज्यामध्ये कोणाचाही जीव गेला नव्हता. त्या अपघातात सामील असलेले 3ही लोक आजही सुखरूप आहेत, जिवंत आहेत. की मग नागराजने स्वतःच्या बायकोला किडनॅप केलं, त्याबद्दल ही केस आहे? मला हाच प्रश्न अर्जुनला विचारायचा आहे. अर्जुन या प्रश्नाचं उत्तर द्यायला उभं राहणार. इतक्यात
रविराज उभा राहतो आणि म्हणतो, जज साहेब मला काही बोलण्याची परवानगी हवी आहे. जज साहेब म्हणतात परवानगी आहे. नागराज पुढे येतो आणि सांगतो, जज साहेब ही केस ना 22 वर्षांपूर्वी झालेल्या अपघाताची आहे, ना नागराजने स्वतःच्या बायकोचा जो छळ केलाय, तिची किडनॅपिंग केली आहे त्याची आहे, तर ही केस आहे 22 वर्ष चाललेल्या फसवणुकीची. या नागराजने स्वतःच्या सख्ख्या भावाची म्हणजे माझ्या कुटुंबाची हत्या घडून आणण्याचा प्रयत्न केला, माझ्या कुटुंबाचा अपघात घडून आणण्याचा प्रयत्न केला, ज्या अपघातामुळे माझी बायको आणि माझी छोटीशी मुलगी माझ्यापासून दुरावले गेले. 22 वर्ष माझ्या बायकोने हलाखीचं जीवन जगलं. 22 वर्ष माझी मुलगी अनाथ आश्रमात वाढली. 22 वर्ष मी माझ्या बायकोची आणि मुलीची वाट पाहत होतो, त्यांना शोधत होतो. या सगळ्याला हा नागराज कारणीभूत आहे. हे ऐकून नागराज खूप चिडतो. रविराजकडे रागारागाने पाहू लागतो. रविराज म्हणतो, या माणसाने मला माझ्या कुटुंबाला जो त्रास दिलाय ना, जी माझी छळवणूक केली आहे, त्या सगळ्या गोष्टीचा हिशोब मी या कोर्टात मागतोय. मला मान्य आहे की माझी 22 वर्ष काय मला परत नाही मिळणार, माझा तो उमेदीचा काळ मला परत नाही मिळणार, पण कमीत कमी मला थोडा न्याय मिळाला असं तरी मला वाटेल. त्यामुळे या नागराजला कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी. नागराज खूप चिडतो. तर इकडे प्रिया ही तिच्या रूममध्ये असते. ती विचार करते, त्या नागराजने हे सगळं केलंय ना, हे सिद्ध व्हायला पाहिजे आणि त्याला शिक्षा व्हायला पाहिजे. कारण एकदा का त्याला शिक्षा मिळाली मग मी सुटले. आधीच तो महिपत शिखरे आई साक्षी हे दोघे सुद्धा जेलमध्ये, आणि आता हा नागराज सुद्धा जेलमध्ये गेले ना तर खूप भारी होईल. ती देवाला हात जोडते आणि म्हणते, देवा आजपर्यंत मी तुझ्याकडे काही मागितलं नाही, आणि काही मागितलं तर ते तुम्हाला दिलं नाही, पण एवढ्या वेळेस माझी इच्छा पूर्ण कर आणि त्या नागराजला एकदाचा तुरुंगात जाऊ दे, म्हणजे मी मोकळी झाले आणि मला कसला त्रास राहणार नाही, अशी ती देवाकडे प्रार्थना करते. इकडे रविराज त्याच्या जागेवर जाऊन बसतो. तेवढ्यात अर्जुन हा जज साहेबांना परवानगी मागतो की मला रविराज किल्लेदार यांची साक्ष घ्यायची आहे. जज साहेब परवानगी देतात. रविराज कटघऱ्यामध्ये येऊन उभा राहतो. तेव्हा अर्जुन हा रविराजला प्रश्न विचारतो, हे तुमचे बंधू आहेत नागराज किल्लेदार, तुम्हाला यांच्याबद्दल काय वाटतं? त्यांनीच 20 वर्षांपूर्वी हा अपघात घडवला असेल असं तुम्हाला खात्रीशीर वाटतं का? तर रविराज सांगतो, हो जज साहेब, मला खात्री आहे जे काही केलंय ते या नागराजनेच केलंय, नागराजचा यामध्ये हात आहे. त्यानंतर अर्जुन विचारतो, या 22 वर्षांमध्ये कधी तुमचं याविषयी त्यांच्याशी बोलणं झालं का? रविराज सांगतो, हो याविषयी आमचं खूप वेळेस बोलणं झालं, परंतु नागराजने मला कधी ताकास्तूर लागू दिला नाही की हे सगळं त्यानेच घडून आणलंय, त्याने माझी खूप मोठी फसवणूक केली आहे. तेवढ्यात ॲडव्होकेट भालेराव उभा राहतो आणि म्हणतो, जज साहेब हा पॉईंट तुम्ही लक्षात घ्या की रविराज किल्लेदार आत्ताच म्हणाले या 22 वर्षांच्या काळात ते खूप दुःखी होते. त्यांनी आपल्या बायकोला मुलीला शोधण्याचा प्रयत्न केला. ते दुःखात अखंड बुडालेले होते, आणि असा दुःखी असलेला माणूस आपल्या भावावर संशय घेऊ शकतो, खोटे आरोप करू शकतो. रविराज चिडून म्हणतो, ॲडव्होकेट भालेराव मी तेवढा समंजस नक्कीच आहे की स्वतःचं दुःख बाजूला सारू शकतो आणि सारासार विचार करू शकतो, त्यामुळे मी असं नाही करणार, खोटे आरोप नाही लावणार. ॲडव्होकेट भालेरावची बोलती बंद होते आणि तो खाली बसतो, आणि मग रविराज हा आपल्या जागेवर जाऊन बसतो. अर्जुन जज साहेबांना सांगतो, जज साहेब मला आता महिपत शिकरेची साक्ष घेण्याची परवानगी द्यावी, त्यांना कोर्टात बोलवण्याची परवानगी द्यावी, कारण नागराजने त्यांनाच 22 वर्षांपूर्वी ही सुपारी दिली होती, आणि त्यांच्या साक्षीने हे सिद्ध होईल की नागराजने हे सगळं कटकारस्थान केलं होतं. नागराज चांगलाच घाबरतो की आता आपलं काही खरं नाही, आता महिपतने जर साक्ष दिली तर मी आयुष्यभर तुरुंगातच खडी फोडणार. पोलीस हे महिपत शिकरेला घेऊन येतात. महिपत शिकरे कटघऱ्यामध्ये उभा राहतो. तेव्हा अर्जुन हा महिपत शिकरेला जाब विचारतो, महिपत शिकरे खरं खरं सांग, 22 वर्षांपूर्वी तूच तो अपघात केला होता हे तर सिद्ध झालंय, पण तुला या अपघाताची सुपारी कुणी दिली होती ते आता खरं खरं बोल, बऱ्या बोलाने सगळं काही सांग. पण महिपतला आठवतं की त्याला या नागराजने धमकी दिली आहे की तुझी मुलगी साक्षी कोठे काय करते कशी राहते ते मला सगळं माहिती आहे, आणि जर तू माझ्या विरुद्ध कोर्टात साक्ष दिली तर मी तुझ्या मुलीला मारून टाकेल, तिला जिवंत सोडणार नाही. त्यामुळे महिपत शिखरे एक शब्दही बोलत नाही. अर्जुन खूप चिडतो आणि म्हणतो, महिपत शिखरे कोर्टाची वेळ वाया घालू नका, कोर्ट वाट पाहतंय, लवकर बोला. पण महिपत काहीच बोलत नाही. ॲडव्होकेट भालेराव उभा राहतो आणि म्हणतो,
ऑब्जेक्शन मिलॉर्ड. अर्जुन सुभेदार महिपतला त्यांच्या तोंडचं बोलायला सांगताय आणि हे खूप चुकीचं आहे. नागराजला समजतं की महिपत काहीच बोलणार नाहीये, तो आपल्या मुलीच्या जीवासाठी घाबरलाय. जज साहेब हे महिपतला विचारतात, महिपत शिखरे तुम्हाला काही बोलायचंय का? पण महिपत काहीच बोलत नाही. जज साहेब म्हणतात, महिपत शिखरे यांना बोलण्याची इच्छा नाहीये, पोलीस त्यांना घेऊन जा. पोलीस महिपत शिखरेला घेऊन जातात. तेव्हा जज साहेब सांगतात की महिपत शिखरेने नागराज विरुद्ध कोणतीही साक्ष दिली नाहीये, त्यामुळे त्यांना दोषी ठरवता येणार नाही. तर ॲडव्होकेट भालेराव म्हणतो, जज साहेब माझ्या आशिला विरुद्ध कोणतीही साक्ष कोणताही पुरावा नाहीये, त्यामुळे त्यांना सोडून देण्यात यावं, त्यांना जामीन देण्यात यावा. तेवढ्यात अर्जुन जज साहेबांना सांगतो, जज साहेब माझे साक्षी पुरावे संपलेले नाहीये, माझ्याकडे स्वतः नागराजचा कबुली जबाब आहे, हा व्हिडिओ तुम्ही पाहावा. तो जज साहेबांना पेनड्राईव्ह देतो. जज साहेब हा पेनड्राईव्ह प्ले करतात. तर हा चक्क नागराज आणि सुमनचा व्हिडिओ असतो, ज्यामध्ये नागराज हा छाती ठोकपणे सुमनला सांगत असतो, तुला कोणाचा सांगायचंय त्याला जाऊन सांग. मीच त्या माझ्या भावाच्या कुटुंबाला संपवण्यासाठी महिपत शिखरेला सुपारी दिली होती. मीच सगळं केलं होतं. मीच तुला किडनॅप केलं होतं, तुला डांबून ठेवलं, तुझा छळ केला. जा कोणाला सांगायचं सांग, मी कोणाच्या बापाला नाही घाबरत. आणि हा व्हिडिओ पाहून सगळ्यांना जबर धक्काच बसतो. नागराजला समजतं आता आपलं काही खरं नाही. सगळे खूप खुश होतात. परंतु हा जो ॲडव्होकेट भालेराव आहे ना, तो काही साधा सुद्धा नाहीये, तो खूप डेंजरस आहे. आणि अर्जुनचा एवढा मोठा पुरावा, हा पुरावा सुद्धा तो खोडून काढतो. आणि हा पुरावा खोडण्यात त्याला AI मदत करतं. लगेचच ॲडव्होकेट भालेराव उभा राहतो आणि म्हणतो, काय जज साहेब हा व्हिडिओ काय पुरावा आहे का? आजकाल असे व्हिडिओ लहान लहान मुलं बनवतात, तुमचा विश्वास नाही बसत का? थांबा मी तुम्हाला बनवून दाखवतो. आणि तो नागराजचा व्हिडिओ शूट करतो. हा व्हिडिओ एडिट करतो आणि जज साहेबांना देतो. तर नागराज हा चक्क कोर्टात उभा राहून या AI व्हिडिओमध्ये सांगत असतो, हो मीच सगळं केलंय, कबुली जबाब देत असतो. आणि हा व्हिडिओ पाहून सगळ्यांनाच जबर धक्का बसतो. कदाचित अर्जुनला AI म्हणजे काय हे माहीतच नाहीये, त्यामुळे अर्जुनकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं, त्याच्याकडे काही बोलायलाच राहत नाही. आणि जज साहेब हा व्हिडिओ पाहतात आणि सांगतात की ॲडव्होकेट भालेरावांनी अर्जुनचा मुद्दा खोडून काढलाय. हा व्हिडिओ जो अर्जुनने आता प्ले केला तो खरा आहे की खोटा आहे याबद्दल सांगता येत नाही, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटचा पुरावा म्हणून ग्राह्य धरता येणार नाही. अर्जुन, सायली या सगळ्यांना जबर धक्काच बसतो. म्हणजे एकूणच ॲडव्होकेट भालेराव हा जगा वेगळाच आहे. जर महिपतने ॲडव्होकेट भालेरावलाच आपल्या केसमध्ये आणलं असतं तर कदाचित महिपतसुद्धा आज जेलमध्ये नसता. हा ॲडव्होकेट भालेराव अर्जुनचा प्रत्येक मुद्दा, त्याचा प्रत्येक पुरावा, त्याची प्रत्येक साक्ष खोडून काढतोय आणि अर्जुनला काहीच करता येत नाहीये. तो फक्त नवीन नवीन पुरावे जज साहेबांसमोर ठेवतोय आणि त्याचे सगळे पुरावे हे भालेराव खोडून काढतो. आणि मग जज साहेब सांगतात की प्रथम दर्शनी नागराज किल्लेदार यांना पोलीस कस्टडीत ठेवण्यात यावं असा कोणताही सबळ पुरावा मिळालेला नाहीये. शेवटचा निकाल कोर्ट उद्या देईल, तोपर्यंत कोर्ट ॲडजर्न, असं म्हणून जज साहेब तेथून निघून जातात. त्यामुळे सायली आणि अर्जुनला जबर धक्काच बसतो. ॲडव्होकेट भालेराव आणि नागराज खूप खुश होतात. थोड्या वेळानंतर नागराज हा परत येतो तुरुंगामध्ये. महिपत त्याला पाहतो. महिपत खूप खुश होतो आणि म्हणतो, काय रे नाग्या, तू तर खूप उड्या मारत मारत हसत गेला होता की आता मी काय परत येत नाही, मला जामीन मिळेल, मग कशाला परत आलाय? तर नागराज सांगतो, अरे मी काय परत आलो नाहीये, मला जामीन मिळालाय. तेव्हा महिपत विचारतो, मग येथे परत कशाला आलाय? तर नागराज सांगतो, जामीन मिळालाय म्हणजे जज साहेब उद्या शेवटचा फैसला सांगणार आहे, पण ते म्हणालेत की प्रथम दर्शनी असा कोणताही सबळ पुरावा नाहीये ज्यामुळे मला पोलीस कस्टडीत ठेवावं लागेल, त्यामुळे मला उद्या जामीन मिळणार आहे, तू नको माझी काळजी करू. महिपत खूप चिडतो. तर इकडे कोर्टाबाहेर रविराज, सायली आणि सगळेजण असतात. तेव्हा रविराज खूप चिडतो आणि म्हणतो, हा नालायक भालेरावच भेटला त्याला वकील म्हणून. हा भालेराव म्हणजे ना आपल्या प्रोफेशनला लागलेली कीड आहे, कीड. त्याला फक्त गुन्हेगारांना सोडवायचं असतं, गुन्हेगारांना सोडवण्यामध्ये त्याला असुरी आनंद मिळत असतो. तर सायली विचारते, म्हणजे नागराज काकांना जामीन मिळणार का? रविराज सांगतो, प्रथमदर्शनी असंच वाटतंय की त्याला जामीन मिळेल. सुमन खूप घाबरते आणि म्हणते, याचा अर्थ ते पुन्हा एकदा मोकाट सुटणार, मला घाबरवणार, माझा छळ करणार. तर
अर्जुन म्हणतो, नाही सुमन काकी, असं काही होणार नाही, आम्ही आहोत ना तुझ्या पाठीशी. रविराज म्हणतो, हो सुमन, तू घाबरू नको, आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत, नागराज असं काहीच करू शकणार नाही. तर चैतन्य म्हणतो, पण अजून नागराज काकाला जामीन मिळाला नाहीये, अजून सुद्धा आपण काहीतरी करू शकतो ज्यामुळे त्याला जामीन मिळणार नाही. सायली म्हणते, हो सुमन काकू, तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं काही देवावर सोडा, चांगलंच होईल. आणि आजचा एपिसोड संपतो. फ्रेंड्स, खरंच आजचा हा जो एपिसोड होता ना, तो खूप जबरदस्त होता आणि काही इलॉजिकल गोष्टी सुद्धा होत्या. म्हणजे ज्या बाईवर, जी बाई स्वतः विक्टीम आहे, सुमनवर एवढे अत्याचार केलेत, तिला किडनॅप करून ठेवलंय, तिची स्वतःची साक्ष आहे, तरी सुद्धा ॲडव्होकेट भालेराव हा एक छोटासा पेपर दाखवतो की त्यांची मानसिक परिस्थिती ठीक नाहीये आणि जज साहेब म्हणतात की हो, त्यांची साक्षग्राह्य धरली जाणार नाही. पण या बाईची मानसिक परिस्थिती या नागराजमुळे ढासळली आहे, याकडे जज साहेब लक्षच देत नाही. आणि अर्जुन हा मुद्दा मांडू शकत होता, पण अर्जुनने हा मुद्दा मांडला नाही. म्हणजे अर्जुन हा साक्षी आणि पुरावे गोळा करण्यासाठी मेहनत तर करतोय, पण कोर्टात हे साक्षी आणि पुरावे जेव्हा तो सादर करतो तेव्हा त्यावर तो तेथेच अडून राहत नाही, तर मी लवकरात लवकर जास्तीत जास्त साक्षी पुरावे कसे सादर करू शकतो यासाठी तो प्रयत्न करतो. आणि या ठिकाणीच तो गणतोय, तो कमी पडतोय एवढं मात्र नक्की. आणि ॲडव्होकेट भालेरावने खूप चांगली तयारी केली होती. अर्जुनच्या प्रत्येक साक्षी पुराव्याचं त्याच्याकडे उत्तर होतं. म्हणजे त्याला ओव्हर कॉन्फिडन्स नव्हता, पण अर्जुन हा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होता. त्याला असं वाटत होतं की माझ्याकडे खूप सारे पुरावे आहेत आणि मी नक्कीच या पुराव्यांचा फायदा घेऊन नागराजला तुरुंगात ठेवू शकतो, त्याला दोषी ठरवू शकतो, असं त्याला वाटलं होतं. याचं सोपं उदाहरण म्हणजे जेव्हा त्याने महिपत शिखरेला बोलवलं, अर्जुनला असं वाटलं की महिपत शिखरे हा लगेचच नागराज विरुद्ध आपली साक्ष देईल, परंतु महिपत शिखरे हा अर्जुनवर किती चिडलाय आणि तो सहजासहजी अशी साक्ष देणार नाही हे आपल्या सामान्य माणसालाही कळतं, पण हे अर्जुनला कळलं नाही. आणि या ओव्हर कॉन्फिडन्समुळेच अर्जुनला या पहिल्याच दिवशी मोठा धक्का सहन करावा लागलाय आणि ॲडव्होकेट भालेरावने त्याला पहिल्या दिवशी कोर्टात हरवलंय एवढं मात्र नक्की. आणि लवकरच ॲडव्होकेट भालेराव नक्कीच नागराजला जामीन मिळवून देणार आणि नागराज हा मोकाट सुटणार एवढं मात्र नक्की. या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु पुढचा एपिसोड आणखीन भारी असणार आहे. अर्जुन हा कोर्टात तर हरणार, परंतु कोर्टाबाहेर तो अशी आयडिया करेल ज्यामुळे नागराजला जेलमधून बाहेर निघताच येणार नाही. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की जज साहेब हे नागराजला जामीन देतील. नागराज खूप खुश असेल आणि मग तो पोलीस स्टेशनमध्ये येईल, तेथे सही करून जाऊ लागेल. तेवढ्यात अर्जुन तेथे पोहोचणार आणि चक्क नागराजच्या छाताडावर लात मारणार तो आणि नागराजला खाली पाडणार. त्यामुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसेल. नागराजचा वकील ॲडव्होकेट भालेराव तेथे असेल आणि तो विचारेल, हे तुम्ही काय करताय? तर तेव्हा अर्जुन सांगेल की या नागराजला आहे ना फक्त एका गुन्ह्यामध्ये जामीन मिळालाय, पण बाकीच्या गुन्ह्यांचं काय? भालेराव विचारणार, कोणता गुन्हा? नागराजला सुद्धा धक्का बसेल की मला तर जज साहेबांनी जामीन दिलाय. तेव्हा अर्जुन सांगणार, घरगुती हिंसाचाराचा गुन्हा. आणि त्याच वेळेस सुमन, प्रतिमा, सायली हे सगळे तेथे येतील आणि सायली नागराजला सांगेल, नागराज काका, 22 वर्षांपूर्वी तुम्ही जे काही केलं ना त्याचा ठोस पुरावा आमच्याकडे नाहीये, त्यामुळे तुम्हाला जामीन मिळाला, पण तुम्ही आत्ता जे करताय ना त्याचा ठोस पुरावा आमच्याकडे आहे. आणि त्याचा ठोस पुरावा म्हणजे तुम्ही घरगुती हिंसा करताय, तुम्ही स्वतःच्या बायकोला, सुमन काकीला मारहाण केलीये, तिचा छळ केलाय आणि या गुन्ह्याखाली तुम्हाला अटक होऊ शकते, तुम्हाला जेलमध्येच राहावं लागेल. आणि हे ऐकून भालेराव आणि नागराजच्या पायाखालचीच जमीनच सरकणार. म्हणजे अर्जुन आणि सायलीने नागराजला कसं तुरुंगात ठेवता येईल, कसं जेलमध्ये ठेवता येईल याचा मास्टर प्लॅन बनवलाय. कारण घरगुती हिंसा हा सुद्धा खूप मोठा अपराध आहे आणि जेव्हा सुमन ही नागराज विरुद्ध घरगुती हिंसा केल्याची FIR करणार, त्याच्या विरुद्ध पोलीस तक्रार करणार, तेव्हा पोलीस त्याला ऑन द स्पॉट पुन्हा एकदा तुरुंगात डांबतील आणि मग कोर्टात केस सुरू होण्यासाठी वेळ तर लागणारच आहे ना. आणि जेव्हा बाईबद्दल घरगुती हिंसा होते तेव्हा हा भालेराव काहीच करू शकणार नाही आणि सुमनची मानसिक परिस्थिती ठीक नाहीये, त्याचा हा युक्तिवाद सुद्धा कोर्टात उपयोगी येणार नाही एवढं मात्र नक्की. म्हणजे आता नागराज पुरता अडकलाय आणि कोर्टातून, जेलमधून तो काय बाहेर येत नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा ट्विस्ट आवडला ना? नक्कीच कमेंट करून सांगा. ठरलं तर मग ही मालिका तुमची सुद्धा आवडती ना? नक्कीच कमेंट करा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.